शिवाजी महाराजेस अभियानाअंतर्गत आज आपण जे इथे शिबिर आयोजित केलं आहे त्या शिबिरामध्ये आपण अनेक विविध योजनेचे स्टॉल इथे लावले होते आणि बऱ्यापैकी नागरिकांनी याचा खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला दिलेला आहे। आज या शिबिरामधून मी सर्व नागरिकांना हेच आवाहन करेन की महसूल विभागामार्फत माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या संकल्पनेमध्ये आपण हे महाराजस्व शिबिर आयोजित करत आहोत आणि या शिबिरामध्ये आपल्याला एका छत्राखाली सर्व विविध योजना एकाच वेळी आपल्याला इथे उपलब्ध करून दिलेला जाणार आहे। त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा। हे शिबिर अजून पुढे एप्रिल महिन्यामध्ये पुढच्या शुक्रवारी पण आपण हे आयोजित करत आहोत। ते फक्त कल्याणमध्ये नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेस हे सर्व शिबिर वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केले जाणार आहे आणि मे महिन्यामध्ये देखील पुढच्या 2 तारखेला आपण हे शिबिर आयोजित करणार आहोत। तर याची जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत माहिती ही गेली पाहिजे। आपल्या माध्यमातून मी आवाहन करेन की याची जास्तीत जास्त प्रसिद्धी करा आणि जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा अशी मी आपल्या माध्यमातून कल्याण तालुक्यामध्ये डोंबिवली या ठिकाणी आपण ठाकुर्ली मंडळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर महाराजस्व अभियान टप्पा 1 या ठिकाणी त्या अंतर्गत शिबिर आयोजित केलेलं आहे। आपल्या राज्याचे आदरणीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या संकल्पनेतून आपण हे समाधान शिबिर संपूर्ण राज्यामध्ये राबवत आहोत। सरांचा उद्देश हाच आहे की सर्व नागरिकांना एकाच दिवशी एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे लाभ जे महसूल विभागामार्फत देण्यात येतात ते त्या ठिकाणी देण्यात यावे। त्याच संकल्पनेतून सरांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या कोकण विभागामध्ये कोकण विभागाचे विभागीय आयुक्त मॅडम रुबल गुप्ता मॅडम या ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ सर यांच्या नियंत्रणात आम्ही या ठिकाणी हे शिबिर आयोजित केलेलं आहोत। आज या शिबिरामध्ये कल्याण तालुक्याचे उपविभागीय अधिकारी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपण या ठिकाणी सर्व टीम कल्याणची या ठिकाणी उपस्थित होती। तिसरा टप्पा आपला या शिबिराचा तिसरा शिबिर आपण या ठिकाणी आयोजित करत आहोत।